श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सौमित्र आणि राहुल दोघांमध्येही कडाक्याचे भांडण होत असते. सौमित्र रागाने म्हणत असतो की माझ्या घरात येऊन मला शहाणपणा शिकवतोय, तर राहुल बोलत असतो की शर्वरी काय चुकीचं बोलली आहे अरे, स्वतःच्या बहिणीच्या पाठीशी उभं राहता आलं नाही आणि मला सांगतोय. दोघांमधलं भांडण खूपच वाढतं. ऋषिकेश आणि सारंग यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कोणीही ऐकायलाच तयार नसतं. अखेरीस जानकी पुढे होते. जोराने ती पेला आपटते आणि सर्वांना शांत करते. ती म्हणते की बस करा, थांबवा हे सगळं, निदान शर्वरी वंशंचा तरी विचार करा. त्यानंतर सौमित्र मात्र राहुलला म्हणतो की तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल ना, तर आत्ताच्या आत्ता निघ इथून. शरू म्हणते की बस करा, थांबवा हे सगळं. राहुल, तू सुद्धा थांब आणि हे बघ, तू कुठेही जायचं नाहीये. तेव्हा जानकी सांगते की थांबा वंश, आणि ती राहुलला रिक्वेस्ट करते की मीच तुला इथे घेऊन आले होते, परंतु आता हे सगळं वातावरण पाहता मी तुला विनंती करते की तू इथून निघून जा, कारण त्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही. त्यामुळे राहुल आता शरूकडे पाहतो आणि रागानेच तो इथून निघून जातो. त्यानंतर जानकी सौमित्रला म्हणते की हे काय वागणं झालं तुमचं भाऊजी. तर सौमित्र मात्र म्हणतो की वहिनी, अगं तू तर काही बोलूच नकोस. हे सगळं ठरवताना तुला आमच्याशी एकदाही बोलावंसं नाही वाटलं का ग. तेव्हा जानकी म्हणते की हो, तुम्ही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहात का तुमच्याशी शांतपणे बोलायचं. अहो भाऊजी, मी काय चुकीचं वागले, कोणाचा विचार करते आहे मी? माझ्या नंदेचा, तुमच्या बहिणीचा विचार करते आहे मी. तुमच्या बहिणीच्या आनंदाचा, सुखाचा विचार करते आहे मी. एकदा शर्वरी वंशंकडे बघा, त्या किती रडताय, किती त्रासात आहेत त्या, किती वाईट मनस्थिती झाली आहे त्यांची. या अशा मनस्थितीत जर का त्यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं, तर मग काय करणार आहोत आपण? सगळेच सांगा ना, काय करणार आहोत? हे बघा भाऊजी, तुम्हीच सांगा, त्यांनी कसं आनंदात राहायचं? भाऊजी, तुम्ही त्यांच्या आनंदाचा नाही तर समाजात असलेल्या फक्त तुमच्या प्रतिष्ठेचा विचार करणार आहात का? सांगा ना भाऊजी, त्यांनी कसं पुढचं आयुष्य आनंदात काढायचं? आणि हे सगळं जाऊ द्या, फक्त एवढं सांगा की तुम्ही आयुष्यभर साथ देणार आहात का त्यांची? मी सगळ्यांनाच विचारते, आपल्यापैकी सर्वजण शर्वरी वंशांसाठी कायम अवेलेबल राहू शकतो का? मला सांगा, त्यांनी सुखदुःखात, त्यांनाही सुखदुःखात साथ देणारा त्यांच्या हक्काचा माणूस नको का? त्यामुळे प्लीज समाजाचा, प्रतिष्ठेचा विचार करण्याऐवजी तुमच्या बहिणीच्या आनंदाचा विचार करा. हे बघा जरा तुमच्या बहिणीकडे, असं जानकी बोलते, बाजूला पाहते, परंतु तिला तिथे शर्वरी दिसतच नाही. ती धक्क्यानेच वंस असं उद्गारते आणि इतक्यात त्या सरशी सर्वजण तिकडे धाव घेतात, तर सौमित्र देखील जायला लागतो. तेव्हा सुमित्रा मात्र म्हणते की थांब, हे बघ, जर का शरूला काही झालं ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि त्यानंतर ती देखील इकडे आलेली असते. इकडे ऋषिकेश, जानकी दरवाजा ठोठावत असतात. जानकी हाका मारत असते, म्हणत असते की वंस, वंस, अहो काय करताय तुम्ही, दार उघडा. इतर सर्वच जण शरूला आवाज देत असतात. त्यानंतर सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश, अरे बघ ना, तिने काय टोकाचं पाऊल उचलायला नको, उघडणारे दार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई थांब, तू असं काही करणार नाहीये ती. त्यानंतर तो दरवाजा ठोठावतो. शरू, उघड ना ग दार, असं सांगत असतो. शरू, अगं तू आता तुझ्या दादाचं देखील ऐकणार नाहीयेस का ग? तेव्हा सारंग म्हणतो की हो शरूताई, अगं दार उघड ना. अगं तर इकडे ऐश्वर्याला मात्र ठाऊक असतं की सगळी नाटकं आहेत. ती मनाशीच म्हणते की काही होणार नाहीये हिला, उगाचच सगळे घाबरताय. तेव्हा सुमित्रा रडतच बोलते की ऋषिकेश, अरे थांबव ना तिला, तिला म्हणावं सगळे आपण तिच्या बाजूने आहोत, उगीच काही वेडवाकडं पाऊल नको उचलूस. तोपर्यंत इकडे शर्वरीने मात्र एक ओढणी घेऊन गळफास घेण्याचं नाटक रचलेलं असतं. तेव्हाच बाहेर असलेली जानकी घाबरूनच म्हणते की ऋषिकेश, अहो काही अनर्थ होण्याच्या आत तुम्ही दार तोडा बघू. तेव्हाच ऐश्वर्या मनाशी बोलते की काही होणार नाहीये, तिसऱ्या धक्क्याला हे दार उघडेल. तेव्हाच इकडे ऋषिकेश आता दाराला धक्के देत 1 2 3 धक्के मारतात. हे दार उघडतं.
सर्वच जण आतमध्ये येतात आणि समोरील हे दृश्य पाहून खूपच घाबरतात. शरूने आता फास घेण्याचं नाटक रचलेलं असतं. गळ्याभोवती ती ओढणी गुंडाळलेली असते. आता ऋषिकेश घाईघाईने येऊन तिला बाजूला करतो. सर्वच जण खूप पॅनिक झालेले असतात, घाबरलेले असतात. शरू आता रडतच खाली बसते. तेव्हा ऋषिकेश ओरडूनच म्हणतो की शरू, अगं, हे सगळं करताना आमचा कुणाचाच विचार नाही का ग आला तुझ्या मनात? आमचा जाऊ दे, तुला हे असं बघून आईच्या मनाची काय अवस्था होईल याचाही विचार नाही केलास? तेव्हा सुमित्राही रडतच बोलते की शरू, अगं, हे काय करत होतीस तू? हे बघ, खबरदार पुन्हा असा वेडावाकडा विचारही मनात आणलास तर. काय हवंय तुला? तुला राहुलशी लग्न करायचंय ना? हे बघ, सगळं जग जरी विरोधात गेलं ना, तरी मी तुझं राहुलशी लग्न लावून देईल. आणि ऐश्वर्याचं मनाशी म्हणते की व्हेरी गुड, फायनली हिला जे हवं होतं तेच ती सगळ्यांकडून करवून घेते आहे. तर त्याच वेळेस सुमित्रा सांगते की ऋषिकेश, जानकी, सारंग, तुम्ही उद्याच राहुलकडे जा आणि त्याला हिच्या लग्नासाठी मागणी घाला. आणि पुढे ती जानकीला सांगते की तू उद्याच जाऊन त्या मेहंदीवाल्या मुलीला भेट. हिला हवंय ना तसं सगळं करूया आपण. जानकी होकार देते. शरू नाटकं करत रडत असते. सुमित्रा मात्र कासावीस होऊन म्हणते की रडू नको ग बाळा, एकदा मला हसून दाखव बघू, सगळं तुझ्या मनासारखं होईल. त्यानंतर शरू आता रडतच उठते आणि सुमित्रेला मिठी मारतच सॉरी आई असं म्हणत असते. नाटक करत असते. ती म्हणते की आई, नको ग, इतकं सगळं करू, मेहंदी वगैरे फार थाटमाट नकोय मला. त्यानंतर ती ऋषिकेशलाही सॉरी म्हणते आणि त्याला सांगत असते की मला थाटमाट नकोय, फक्त छोटा सोहळा हवाय. तेव्हा आता सुमित्राला सांगते की हो शरू, तुला हवं ना तसंच करूया आपण. तर तू असा वेडावाकडा विचार करू नकोस ग. ती सांगत असते की चला सगळे तयारीला लागा. कोणी कॅटरिंगची, कोणी डेकोरेशनची जबाबदारी घ्या. गुरुजींना फोन करा. आपण ना आनंदाने शरूची पाठवणी करू. आई पुन्हा एकदा अशा प्रकारे शरूने सर्वांना घोळात घेतलेलंच असतं. तर काही वेळ गेलेला असतो. आता रात्र झालेली असते. सौमित्र हॉलमध्ये असतो. तेव्हा ऋषिकेश त्याच्याजवळ येतो आणि त्याला समजावतच सांगतो की आता तरी हा राग सोड रे. हे बघ, तू पूर्णपणे शांत झाला आहेस की नाही? अरे शरू आपली एकुलती एक बहीण आहे. लहानपणापासून आपण तिचे सगळे हट्ट पुरवत आलोय. मग आता आपण सगळ्यांनी मिळून तिचा हा एक हट्ट पुरवूया ना. अरे जानकीवर विश्वास ठेव, ती शरूच्या चांगल्याचाच विचार करते. शरूच्या आनंदासाठी इगो, प्रतिष्ठा आपण बाजूला ठेवूया ना. आता राग रुसवा धरून काही होणार नाहीये. हे सगळं सोड बघू. ऐकतोस ना तू? सौमित्र मात्र एकही शब्द बोलत नाही आणि सरळ उठून तिथून निघून जातो. जानकी तिथे येते आणि ऋषिकेशला सांगते की तुम्ही आता त्यांना कितीही समजावलं तरी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नाहीच आहे. हे काळजी करू नका, परंतु ते लग्नाला नक्की हजर असतील. त्यांची मनधरणी कशी करायची ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. आता त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा ऋषिकेश, जानकी छानपैकी तयार होऊन या राहुलच्या घरी पोहोचतात. येऊन डोरबेल वाजवतात. राहुल दरवाजा उघडतो. यांना पाहताच आश्चर्याने राहुल विचारतो की तुम्ही? तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. तो सांगतो की या, आत या. ऋषिकेश व जानकी आतमध्ये येतात. आता जानकी शांतपणेच विचारते की कसे आहात तुम्ही? खरं तर सौमित्र भाऊजी जे काही वागले ते चुकीचं होतं. माहिती आहे, या सगळ्याचा खूप मनस्ताप झालाय तुम्हाला. सौमित्र भाऊजी असे नाही आहेत, परंतु सध्या समाजाचा, प्रतिष्ठेचा विचार करताय म्हणून त्यांची चिडचिड होते आहे. आपण जर का त्यांना थोडा वेळ दिला, दुर्लक्ष केलं ना, तर सगळं काही सुरळीत रुळावर येईल. राहुल मात्र म्हणतो की त्याने काय होणार? त्याच्या वागण्यात थोड्यांना बदल होणार आहे. तेव्हा जानकी सांगते की असं नाहीये, मी ओळखते त्यांना. ते नेहमीच सारासार विचार करून वागतात. एकदा की ते शांत झाले की मग सगळं काही समजून घेत असते. असंही आता तुमच्या लग्नासाठी कुणाचीच हरकत नाहीये. हे ऐकताच हा राहुल तर खुश होत असतो. तर जानकी त्याला सांगते की हो, आईंनीच पुढाकार घेतलाय. त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवल्यात. उद्याच्या उद्या तुमचं लग्न लावायचंय आणि आम्हा सगळ्यांना हे मान्य आहे. आता राहुल उद्गारतो की काय? उद्या? ऋषिकेश सांगतो की होय. आता शर्वरीला होणारा त्रास आम्हाला बघवत नाहीये. त्यामुळे जे व्हायचं ते वेळेत होऊ दे.
त्यानंतर जानकी रणदिवेकडून राहुलला मानपानाचा पोशाख देऊ करते. सांगते की आज हळद, परत मेहंदी आहे आणि उद्या लग्न. आता यापुढे जानकी त्याला सांगत असते की एक रिक्वेस्ट होती. शर्वरी वंश आमची एकुलती एक नणंद आहे. जे काही झालं ते पाहता आईंची अशी इच्छा आहे की लग्नानंतर तुम्ही दोघांनी आमच्यासोबत आमच्या एकत्र कुटुंबात राहावं. तुमची काही हरकत तर नाहीये ना? हा राहुल गप्पच होतो. तर ऋषिकेश त्याला समजावतो की नाही, म्हणजे जिथे तुमचा मानपान झाला तिथेच आम्ही राहायला सांगतोय. काय या राहुलला हेच तर हवं असतं. आणि तो म्हणतो की जिथे जिथे शर्वरी खुश आहे ना, तिथे मी सगळं विसरायला तयार आहे. त्याचे हे बोलणं ऐकताच बाहेरून जानकी सांगते की खरंच राहुल, तुमचे विचार किती चांगले आहेत. तर आमची खात्री पटली आहे की तुम्ही खरंच शर्वरी वंशांना आनंदात ठेवाल. आणि जे काही झालं गेलं ना, त्यासाठी मी मनापासून माफी मागते. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे, हे बघा तुम्ही अशी एकसारखी माफी मागू नका. हे घर म्हटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे मोठे भांडणं वाद तर होतातच. तर त्यानंतर ऋषिकेश आता नवरदेवाच्या मानपानाचे कपडे देतो. त्यानंतर त्याला सांगतो की आज संध्याकाळी हळद आहे. आम्हाला माहिती आहे तुमचं कोणी नाहीये. आम्ही संध्याकाळी हळद घेऊन तुमच्याकडे येऊ आणि उद्याच घरच्या घरी छोटा मंडप घालून लग्न करण्याचं ठरलंय. कारण आत्ताच विक्रांत गेलाय, उगीच चर्चा व्हायला नको. राहुल मात्र म्हणतो की अहो, काही हरकत नाही. लग्न थाटामाटात झालं किंवा घरच्या घरी लग्न होतंय ना. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी त्याचा निरोप घेऊन तिथून निघतात. आता संध्याकाळ होत आलेली असते आणि रणदिवेंचं घर, आशीर्वाद बंगला छान सजलेला असतो. आज शरूच्या मेहंदीचा कार्यक्रम असतो. सगळी तयारी झालेली असते. शरू देखील नटून थटून छान मेहंदी काढायला बसलेली असते. तर आता ऐश्वर्या ही तयार होऊन तिथे आलेली असते. तर नाटकं करतच मुद्दाम सुमित्रा येतानाही शरू पाहते आणि लगेच म्हणते की मला ना छोटीशी शकुनापुरतीच मेहंदी काढा हं. फार काही नकोय. आता सुमित्रा हे ऐकते आणि म्हणते की शरू, अगं काय हे सारखं नाही म्हणू नये. छान सुंदर मेहंदी काढ बघू. आम्हाला तू हसरी आणि आनंदी दिसायला हवी. अगं माझ्यासाठी काढ ना. तेव्हा शरू आता हसूनच होकार देते. ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि मनाशीच म्हणते की हिला ना सगळं करायचं असतं, फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी. सगळी नाटकं सुरू असतात. त्यानंतर ऐश्वर्या ही पुढे होते आणि आता सुमित्रेला सांगते की आई, मी मस्त हातभर मेहंदी काढणार आहे बरं का. आणि आता या मुलीला मेहंदी काढायला सांगते. त्यानंतर आता छान तयार होऊन अवंतिका आणि जानकी येतात आणि त्या देखील मेहंदी काढून घेत असतात. सुंदर अशा प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम पार पडत असतो. एकंदरच सर्वजण खूप खुश असतात. त्यानंतर आता थोड्याच वेळाने हळदीचा प्रोग्राम असतो. जानकी, अवंतिका, ऐश्वर्या हळदीसाठी पिवळ्या रंगाच्या साड्या घालून तयार असतात. त्या तयार झालेल्या असतात आणि हळद घेऊन राहुलच्या घरी पोहोचतात. राहुल देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतो. तो आता खाली बसलेला असतो. अवंतिका त्याची विकेट घेत म्हणत असते की बरं का राहुल भाऊजी, आम्ही आज तुम्हाला छान हळदीने माखणार आहोत. तेव्हा जानकी म्हणते की राहुल, अरे ती गंमत करतीये. खरं तर आता तुम्ही ऑफिशियली रणदिवेंचे जावई होणार आहात, म्हणूनच आम्ही तुम्हाला राहुल भाऊजी म्हणणार आहोत. आणि आता जानकी राहुलचं औक्षण करत हळदीला सुरुवात करते. त्यानंतर आता टिळा लावून जानकीने औक्षण केलेलं असतं आणि ती त्या राहुलला हळद लावते. तिच्यानंतर ऐश्वर्या देखील राहुलला हळद लावते. आता अवंतिका हळद लावायला येते तेव्हा जानकी सांगते की तू वाकू नकोस, फक्त शास्त्रापुरतं लाव. अवंतिका हसूनच होकार देते आणि राहुलच्या गालांना आंब्याच्या पानांनी ती हळद लावते. तर दोन बायका ही आलेल्या असतात. त्या देखील राहुलला हळद लावतात. पाचही जणींनी त्याला हळद लावलेली असते. पुढे जानकी सांगते की चला चला, तर मग आता ही नवऱ्या मुलाची उष्टी हळद घेऊन आम्ही घरी जातोय नवऱ्या मुलीसाठी. आणि आता राहुलही हसतच असतो, खुश असतो. काहीच वेळात सर्वजण घरी पोहोचतात. शरू देखील आता हळदीच्या कार्यक्रमासाठी छान रेडी झालेली असते. जानकी येते, तिलाही हळद लावते. घरातील सर्वजण ऋषिकेश, सारंग, अवंतिका, ऐश्वर्या हे या शरूला हळद लावतात.
शर्वरी खुश असते. त्यानंतर सारंग हसूनच तिचं अभिनंदन करत असतो. तर क्षणभर बाजूला पाहत ही शर्वरी जरा अपसेट होते. जानकी बोलते की काय झालंय? सौमित्र भाऊजी आले नाही त्याचं वाईट वाटतंय का? तुम्ही काळजी करू नका वंश. मी खात्रीने सांगते ते तुमच्या लग्नाला येतील. शिवाय तुमचं कन्यादान देखील करतील. विश्वास ठेवा. तेव्हा शरू देखील सांगते की मग मी देखील या मोमेंटची वाट बघते. अवंतिका सांगते की होय, ती मोमेंट नक्की येईल. परंतु आता ही मोमेंट देखील एन्जॉय करा. तेव्हा शरू स्माईल करते तर जानकी सांगते की आपण सगळ्यांनी एक फोटो काढायचा का? छान. आणि सर्वजण एकत्र येतात आणि छान असा फोटो क्लिक करतात. सर्वच जण खूपच दिवसानंतर खुश असतात. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात लग्नाचा दिवस असतो आणि ओवीने राहुलचे शूज चोरलेले असतात. जानकीला आणून देत म्हणते की आई जा बघू, हे पटकन लपव कुठेतरी. जानकी म्हणते की अगं हो, आणि ती इकडे अडगळीच्या खोलीत येते. दरवाजा उघडते. ही शूज लपवण्यासाठी ती कपाट उघडत असते. जोराने उघडायला जाते आणि तेव्हाच त्या कपाटावर असलेली एक बॅग खाली पडते आणि त्यातून एक पाकिट बाहेर येतं. हे पाकिट असतं विक्रांतचं. त्यात जानकीला विक्रांतचा आधार कार्ड दिसतं आणि एक तिकीट सापडतं जे मुळशीचं तिकीट असतं. हे तिकीट असतं नाना वारले त्याच्या 3 दिवस आधीचं. जानकी विचार करत म्हणते की शर्वरी वंश तर म्हणाल्या होत्या विक्रांत भाऊजी त्याच दिवशी आले ज्या दिवशी नाना गेले. त्यांनीच येऊन तर नानांचा खून केला. पण मग हे 3 दिवस आधीचं तिकीट, याचाच अर्थ शर्वरी वंश आणि राहुल आता खऱ्या अर्थाने जानकी समोर सत्य आलेलं असतं. परंतु त्याच वेळेला इकडे बाहेर आता शर्वरी आणि राहुलचं लग्न सुरू असतं. आणि मंडळी, जानकी हे लग्न रोखेल का? की राहुल घर जावई म्हणून येऊन आता रणदिव्यांच्याच डोक्यावर मिऱ्या वाटणार? ऐश्वर्या आणि जानकी एक होऊन याचा पर्दाफाश करू शकतील का? सर्वच काही पाहणे खूपच उत्सुकतेचे असणार आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.